नमस्कार मैत्रिणींनो, माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत बिर्याणी. फोटो बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. आता तुम्ही इथं बघू शकता, अगदी मोठ्या पातेल्यामध्ये मी बिर्याणीला छान असा दम दिलेला आहे. या पद्धतीने बिर्याणी बनवून बघा, खूप छान अप्रतिम होते. टेस्टला तर खूप छान होते. इथे मी तळलेला कांदा मसाला टाकलेला आहे, बिर्याणी मसालावरून. तुम्ही इथे बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच पुदिना देखील टाकू शकता. तसेच कलरचा किंवा इसेन्सचा वापर देखील, केवढा इसेन्सचा वापर देखील करू शकता. चला तर मग बघू शकता किती छान असं सुटसुटीत झालेला आहे आपला बिर्याणी राईस आणि खूप छान असा फ्लेवर देखील येत आहे. तर या पद्धतीने नक्की बनवून बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता खूप छान अशी मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बिर्याणी म्हटलं की आपल्याला खूप सारी तयारी करावी लागते. आता इथे मी 5 ते 6 मध्यम आकाराचे कांदे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत. आपल्याला आता इथे बरेचसा तळून घ्यायचा आहे. या पद्धतीने जास्त तेल घ्यायचं आणि छान असा कांदा कुरकुरीत होईस्तोपर्यंत तळून घ्यायचा आहे. छान असा ब्राऊन रंगावर, ब्राऊन कलरवर झाला की कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता हा कांदा आपला छान असा कुरकुरीत झालेला आहे. आता इथे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. थोडीशी आपण जी बिर्याणी आता मी इथे बनवून घेतलेले, मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. इथे मी 1 किलो चिकन धुवून घेतलेलं आहे, त्याला मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. छान पाव किलो दही, त्यानंतर बिर्याणी मसाला, थोडंसं लाल तिखट, हळद पावडर, धणा पावडर हे सगळं ॲड केलेलं, थोडंसं मीठ आणि आता हा तळलेला कांदा देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचे. नंतर कांदा तळण्यासाठी वापरलेलं तेल देखील आपण यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही साधा तेलाचा देखील वापर करू शकता. इथे थोडंसं माझं उरलेलं होतं म्हणून मी तेच तेल यामध्ये ॲड करत आहे, म्हणजे आपली बिर्याणी छान होते, अशी कोरडी होत नाही. त्यामुळे तेल जरूर वापरा. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं देखील आपण यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता तिथे मी तेल वापरलेलं आहे आणि छान हे अर्धा तासासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण कांदा तळलेल्याच पातेल्यामध्ये ही बिर्याणी किंवा हे चिकन आपण शिजण्यासाठी टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता की हे कांदा तळलेलंच मोठं पातेलं आहे. त्यामध्ये मी ते खडे मसाले वापरत आहेत. पहिल्यांदा 2 तमालपत्र, नंतर 2-3 दालचिनी, 2-3 लवंगा, 2-3 काळी मिरी, तसेच मोठी इलायची, छोटी इलायची असं एक टाकायचं आपल्याला सगळं साहित्य. आणि त्यानंतर आपण हे जे मॅरिनेशन केलेले चिकन आहे, अर्धा तास मुरल्यानंतर, अर्धा तास किंवा 1 तास तुमच्याकडे जसा वेळ असेल तसा तुम्ही वेळ घेऊन ते फोडणी द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा तासासाठी ठेवलं होतं. तर आपण ही छान याला फोडणी दिलेली आहे. त्यानंतर गरजेनुसार आपण इथे गरम पाण्याचा देखील वापर करून घ्यायचा. पहिले छान असं परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर आपण इथे थोडंसं गरम पाणी यामध्ये करून टाकणार आहोत, म्हणजे आपली जेणेकरून बिर्याणी कोरडी होणार नाही. तुम्ही बघू शकता तिथे हे चिकन छान असं परतून घेतलेलं आहे. त्याच वेळेला आपल्याला बाजूला आहे तिथे कुकर ठेवलेला आहे. मी कुकरमध्ये आपल्याला भात देखील किंवा बिर्याणीसाठी लागणारा राईस आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये देखील मी आता पाणी उकळल्यानंतर इथे खडे मसाले टाकलेले, 2-3 तमालपत्र, 2-3 दालचिनी, 2-3 इलायची टाकायच्यात. त्यानंतर गरज वाटली तर तुम्हाला जिरं आवडत असेल तर जिऱ्याचा देखील वापर तुम्ही करू शकता. आता तुम्ही इथे बघू शकता इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो छान स्वच्छ धुवून घेतलेला, अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. धुवून घेतल्यानंतर तो छान आता बॉईल आल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं पाण्यात सर्वप्रथम, म्हणजे आपला भात आळणी होत नाही, एकदम प्रॉपर होतो. आणि थोडंसं लिंबू देखील टाकायचे. त्यानंतर लिंबू टाकल्यानंतर आता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ देखील आपण थोडं थोडं करून यामध्ये ॲड करायचं आहे. आणि भात छान असा जास्त ओव्हरकुक होऊ द्यायचा नाही. 80% आपल्याला फक्त बिर्याणीसाठी भात शिजवून घ्यायचा आहे, जास्त शिजवून घ्यायचा नाही, ओव्हरकुक करून द्यायचा नाही. त्यानंतर आपण तो थोडंसं पाणी बिर्याणीमध्ये जे धरणार ते ॲब्झर्व करून घेणार. इथे मी मीठ वापरलेलं आहे, 2 चमचे मिठाचा वापर केलेला आहे, म्हणजे आपल्याला भाताला मीठ लागलं की ते बिर्याणीमध्ये जास्त टाकावं लागत नाही. आता तुम्ही बघू शकता तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि पाण्याला एकदा उकळी आल्यानंतर 5 मिनटं फक्त आपल्याला तांदूळ शिजू द्यायचा आहे. अगदी हातात घेऊन बघायचं, थोडासा तांदूळ तुटला की लगेच आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आता माझा इथे भात शिजून झालेला आहे. हा मी आता चाळणीवर काढून घेत आहे. त्यानंतर चाळणीवर काढून घेतल्यानंतर लगेच आपल्याला तो थोडंसं पाणी निथळल्यानंतर तो लगेच आपण बिर्याणी झालेल्या बिर्याणीमध्ये आपण ॲड करून घेणार आहोत. तुम्ही ते बघू शकता आता मी भात सगळा काढून घेतलेला आहे. आपला भात आता काढून झालेला आहे. लगेच आपण इकडं बाजूला जे चिकन बनवून ठेवलं होतं त्या चिकनमध्ये मोठ्या पातेल्यामध्येच आपण बिर्याणी बनवणार आहोत. त्यामुळे झालेला भात थोडा थोडा करून आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता मी थोडंसं रस्सा ठेवलेला आहे, कारण आपल्याला भात पूर्ण शिजलेला नसतो आणि खालून पातेलं लागू पण शकतं. त्याच्यामुळे रस्सा नेहमी थोडासा ठेवायचा आहे. आणि अर्धा पेला मी काढून पण ठेवलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला मध्ये देखील थोडंसं ॲड करता येईल.
आता तुम्ही बघू शकता थोडं करून मी हा भात सगळा आपण स्प्रेड करून घेऊया. स्प्रेड करून घेतल्यानंतर आता इथे तुम्ही केवडा इसेन्सचा वापर देखील करू शकता, पण मी इथे थोडंसं साधं पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकून किंवा केसरच्या काड्या देखील तुम्ही दुधामध्ये टाकू शकता. आता या पद्धतीने भात स्प्रेड केल्यानंतर तुम्ही बघा मी इथं त्या कलरचा वापर केलेला आहे. असं आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे मी काही रस्सा थोडासा ठेवलेला होता ते देखील स्प्रेड करत आहे, म्हणजे आपला भात किंवा बिर्याणी कोरडी होणार नाही. आणि इथे तळलेला कांदा देखील मी स्प्रेड केलेला आहे. इथे तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं देखील वापरू शकता. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा साध्या भाताचा लेअर द्यायचा आहे, तो देखील स्प्रेड करून घ्यायचा. आता याच्यावर मी पुन्हा तळलेला कांदा आणि बिर्याणी मसाला स्प्रेड करून घेणार आहे आणि झाकण देऊन आपल्याला 10 मिनटं आपल्याला छान अशी गॅसवर त्याला दम देऊन घ्यायचं. तुम्ही इथे तव्याचा वापर करू शकता किंवा एखाद्या मातीच्या तव्याचा देखील वापर करू शकता आणि त्याच्यावरही आपल्याला पातेलं ठेवायचे 10 मिनटासाठी. खूप छान होते बिर्याणी. या पद्धतीने नक्की बनवून बघा. माझा चॅनल आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.